ऑफिसमध्ये कामाच्या नावाखाली टोचणारे शब्द, इगो, जेलिसी आणि अधिकारांचा खेळ सुरू होता. तपस्याला प्रत्येक पावलावर स्वतःची परीक्षा द्यावी लागत होती. इथे घरामध्ये परंपरा, अपेक्षा आणि न बोललेली सत्य सगळं एकाच टेबलवर आमने सामने आली होती. शांततेआड दडलेले निर्णय आणि अचानक उघड होणारी एक ओळख, जिने सगळ्यांनाच हादरवून टाकलं होतं. तपस्या, लिस्ट बनवून झालीये ना तुझी? येस सर, रेडी आहे. ग्रेट. सर एका मीटिंग मध्ये आहेत. त्यांची मीटिंग संपली की मी तुला कॉल करतो. मग तू जा त्यांच्याकडे लिस्ट घेऊन. मी? हो मग अजून कोण जाणार? सगळ्यांसमोर त्यांनी तुलाच सांगितलं होतं ना हे काम, मग तूच पूर्ण करायचं. ओके सर, जाते मी. राहुल निघून गेला तशी ती पुन्हा तिच्या जागेवर बसली. तपस्या, खूप हौस होती ना तुला इंडिपेंडेंट बनायची, खोटं बोलायची? मग भोग आता तुझ्या कर्माची फळं. स्वतःलाच बोल लावत ती पुन्हा तिच्या कामाला लागली. 2 तासांनी जेव्हा सम्राटची मीटिंग संपली तसा राहुलने तपस्याला कॉल केला. राहुलचा कॉल येताच तिने लिस्ट घेतली आणि एक दीर्घ श्वास घेत ती सम्राटच्या केबिनकडे जायला निघाली. मिस उर्वशी, माझी दुपारची मीटिंग रिस्केड्यूल कर. पण सर, त्यावेळेला तुम्ही फ्री होतात म्हणून मी मीटिंग ठेवली तेव्हा. माझी काही पर्सनल कामं असू शकत नाहीत का? आता माझी पर्सनल कामं सुद्धा मी तुला विचारून करायची आहेत का? तुझं काम आहे जेवढं मी सांगेल तेवढंच करायचं, जास्त डोकं लावायचं नाही. ओके सर. जॉब मिळाला तेव्हा ती 7व्या आसमानावर होती. इतक्या हॉट आणि हँडसम बॉस बरोबर काम करायला मिळणार म्हणून. पण सम्राटचा ॲटिट्यूड, त्याच्या बोलण्याचा टोन आणि मेन म्हणजे त्याचं अग्रेसिव्ह नेचर, त्यामुळे तिच्या सगळ्या स्वप्नांवर पाणी फिरत चाललं होतं. तो फक्त कामापुरताच बोलायचा, ते पण बोलण्यापेक्षा जास्त तर चिडचिडच करायचा. त्यामुळे उर्वशीची तारेवरची कसरत सुरू होती. मे आय कम इन सर? दारातून एक निर्विकार आवाज सम्राटच्या कानावर पडला. येस, कम इन. तशी तपस्या आत आली. पण आत येताच तिची नजर सम्राटच्या बाजूला उभ्या असलेल्या उर्वशीवर पडली. तसा तिचा चेहरा पुन्हा पडला. उर्वशीचं सम्राटच्या आजूबाजूला असणं तिला अजिबात आवडत नव्हतं. पण प्रश्न तिच्या सेल्फ रिस्पेक्टचा होता, म्हणून ती स्वतःची जेलसी आणि राग कसा बसा गिळत होती. दुसरीकडे उर्वशीला पण तपस्या काही खास आवडत नव्हती. पहिल्याच दिवशी तपस्या तिच्यासोबत जे काही वागली होती त्याचा राग उर्वशीच्या मनात होता. बोला मिस तपस्या. सर, ही लिस्ट तुम्ही बनवायला सांगितली होती. ज्यांची ज्यांची नावं या लिस्ट मध्ये आहेत त्या सगळ्यांना इन्फॉर्म केलंय? येस सर.
आर दे ऑल रेडी? येस सर. या लिस्टमध्ये तुमचं नाव का नाहीये? माझं नाव? हो, आम्ही सगळे पाचगणीला जाणार. मग तुम्ही इथे राहून काय ऑफिसमध्ये माशा मारणार? तसे तपस्याने दात आवळले. तो तिला बोलला याचा तिला राग येत नव्हता, पण तो उर्वशी समोर तिला बोलतोय याचा तिला राग येत होता. तिने उर्वशीकडे पाहिलं तर ती ओठांवर बोट ठेवून तिचं हसू कंट्रोल करत होती. तिला आपल्यावर हसताना बघून तपस्या मॅडम पुन्हा भडकले. तिने रागातच सम्राटकडे पाहिलं, पण तो मात्र दोन्ही भुवया उंचावून उलट तिला डिवचत होता. सर, मी इतके दिवस बाहेर. बाकी काही कारण नको आहेत मला. आय थिंक तुमची निवड ही ऑफिसमध्ये मल्टीटास्किंगसाठी झाली आहे. एम आय राईट? बट सर, माझ्या घरचे अलाउड नाही करणार. हे बघा मिस तपस्या राऊत, हे ऑफिस जॉईन करताना क्लिअरली तुम्हाला विचारलं होतं. तेव्हा तर तुम्ही आउटडोअरसाठी हो म्हणाला होतात. बट सर. एकतर या लिस्टमध्ये तुमचं नाव लिहा, नाहीतर स्वतःचं रेझिग्नेशन लिहायला घ्या. तशी ती त्याच्या तोंडाकडे बघतच राहिली. तो सरळ सरळ तिला ऑफिसमधून काढण्याची धमकी देत होता. तिने 2 सेकंद त्याच्याकडे पाहिलं, सरळ त्याच्या पुढचा कागद घेतला आणि पेन घेऊन सगळ्यात शेवटी स्वतःचं नाव लिहिलं. आय एम रेडी सर. गुड. आता जा आणि या लिस्टमध्ये ज्यांची ज्यांची नावं आहेत त्या सगळ्यांना मीटिंग हॉलमध्ये यायला सांगा. मला जरा सगळ्यांशी बोलायचंय. ओके सर. तिने एकदा उर्वशीकडे पाहिलं आणि रागातच तिथून निघून गेली. सर. गो गेट सम कॉफी फॉर मी. ओके सर. उर्वशी बोलणारच होती, पण सम्राटच्या मध्येच बोलण्याने ती सुद्धा चुपचाप तिथून निघून गेली. ती जाताच दरवाजा बंद झाला. तसा सम्राट मागे रिलॅक्स होऊन खुर्चीला टेकून बसला. मिसेस खानविलकर. ओ सॉरी मिस राऊत. तुला काय वाटलं इतक्या सहजासहजी सोडेन मी तुला? ऑफिसमध्ये माझं स्टाफ सोबत जास्त इंटरॅक्शन होत नाही, म्हणून मला इथे काही करता येत नाही. पण आता पाचगणीला गेल्यावर बघ मी काय करतो ते. जेव्हा ऑफिसमधल्या मुली भोंग्यासारख्या माझ्या अवतीभोवती फिरतील ना, तेव्हा तुला कळेल जेलसी काय असतं ते. आणि या जेलसीमध्ये तू तुझ्या तोंडाने कबूल करशील की तू या सम्राट खानविलकरची बायको आहेस. खडूस, हिटलर, मूर्ख, बावळट. कोण समजतात कोण हे स्वतःला? म्हणे एकतर नाव लिही नाहीतर जॉब सोड. याची हिंमत कशी झाली मला धमकी द्यायची? सायला काय, मी वर्ल्ड टूरला पण जाईन, पण यांची ती खडूस आत्या मला जाऊ देईल तर ना. तपस्या, तू लिस्टमध्ये नाव लिहून तर आलीस, पण आता आत्याकडून परमिशन कशी काढणार आहेस? जेव्हा पण तू बाहेर गेलीस तेव्हा सम्राट तुझ्यासोबत होते, म्हणून आत्या काही बोलल्या नाहीत. पण आता कोणत्या तोंडाने त्यांना सांगू की मला 8-10 दिवसांसाठी बाहेर जावं लागणार आहे? त्यांना तर हे पण माहिती नाहीये की सम्राट माझा बॉस आहे.
एक मिनिट, पण मी काय या सगळ्याचं टेन्शन घेते? मी ऑफिसमध्ये नाही सांगू शकत कोणाला की मी सम्राटची बायको आहे. पण आत्याला सांगू शकते ना की सम्राट माझा बॉस आहे. त्यांना कळलं तर त्या नाही अडवणार मला. त्या थोडी ना ऑफिसमध्ये येऊन सगळ्यांना सांगणार आहेत आमच्या लग्नाबद्दल. सो मला आता टेन्शन घ्यायची काहीच गरज नाहीये. स्वतःच्या छोट्याशा मेंदूला त्रास देत तिनेच तिच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढलं आणि पुन्हा तिच्या कामाला लागली. त्याच रात्री जेवणाच्या टेबलवर आबा, आत्या, सम्राट आणि तपस्या चौघे जेवायला बसले होते. आय थिंक हीच योग्य वेळ. सगळ्यांना सगळं सांगून टाकते. सम्राट समोर आहे म्हटल्यावर आत्या पण काही बोलायच्या नाहीत. आबा, हा, आबा, मला ना तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. अगं मग बोल की, काय बोलायचं होतं? ते आमच्या कंपनीची एक टूर जाणार आहे पाचगणीला. काही कुठे जायची गरज नाही. नाही म्हणून सांग तुझ्या ऑफिसवाल्यांना. तसं तिने तोंड पाडून सम्राटकडे पाहिलं. पण सम्राटने मात्र यावेळी शांततेचा पुतळा बनायचं ठरवलं होतं. तिने त्याच्याकडे बघताच त्याने तिच्यावरची नजर खाली केली आणि प्लेटवर फिरवली. तो शांतपणे जेवू लागला. आत्या, अहो फिरायला नाही जात आहोत आम्ही, कामासाठी चाललोय. हे बघ तपस्या, आधीच तुझं हे नोकरी करणं मला अजिबात आवडलं नाही. त्यात नोकरी निमित्त तू अशी बाहेर राहणार असशील ना, तर उद्याच सोड ती नोकरी. तसंही काही गरज नाहीये तुला नोकरी करायची. एवढाच वेळ जात नसेल ना, तर आता बाळाचा विचार करा. म्हणजे वेळ घालवण्यासाठी कोणीतरी असेल सोबत. तसं तिने पुन्हा सम्राटकडे पाहिलं. तो काहीतरी बोलेल अशी तिला अपेक्षा होती. पण साहेब आज पूर्ण मौन व्रत धारण करून बसले होते. आशा, अगं आधी तिचं बोलणं तरी पूर्ण ऐकून घे. काही ऐकायची गरज नाहीये. हे सगळं ना तुमच्या आणि सम्राटच्या लाडाचे परिणाम आहेत. म्हणून ही डोक्यावर बसत चाललीये. 3.5 वर्ष होतील लग्नाला आता. आता नाहीतर कधी करणार आहेत हे विचार? अगदी बरोबर बोललीस तू आत्या. आधी मी पण याचा फारसा काही विचार केला नव्हता, पण आता मला सुद्धा तुझं म्हणणं पटतंय. आय थिंक आम्ही आता बाळाचा विचार करायला हवा. कसला रंग बदलू सरडाय हा. माझ्या समोर एक बोलतो आणि आत्या समोर दुसराच बोलतो. सरडा सुद्धा एवढा लवकर रंग बदलत नसेल जितका आजकाल हा बदलतोय. बरोबर बोलतात बायका. हे प्रेम बीम सगळं नवीन नवीन असताना असतं. सगळे नवरे नंतर एकाच माळेचे मणी होतात. चला, म्हणजे निदान तुला तरी अक्कल आली म्हणायची. आता तुझ्यातली ही थोडी अक्कल तिला सुद्धा दे. काय ते नोकरीचं खूळ डोक्यात घेऊन बसले देव जाणे. आत्या, बाळ म्हणजे काय मोबाईल मधलं ऍप नाहीये प्ले स्टोअर वरून 2 मिनिटात डाउनलोड करायला. त्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे बाळाचा विषय आपण नंतर सोडवू. आता आधी माझा प्रॉब्लेम काय आहे तो तरी समजून घ्या. या टूरला जाणं माझ्यासाठी खरंच खूप गरजेचं आहे. त्यामुळे मला जावं लागणार. मग कोणाची परमिशन असो किंवा नसो, मी जाणार म्हणजे जाणार.
बघितलंस ना दादा, कशी तोंड वर करून बोलायला लागली ते? हे सगळे ना तुमच्या लाडाचे परिणाम आहेत. सुनेला नेहमी सुनेसारखं ठेवायचं असतं. लेक बनवलं की असं मग डोक्यावर मिऱ्या वाटतात. तुला मी पहिला आणि शेवटचं सांगते तपस्या, तू कुठेही जाणार नाहीस. आत्या, तुमची मर्जी काही असो, पण मला जावं लागणार आहे. कारण मी नाही गेले ना तर माझा तो खडूस बॉस मला सुखाने जगू देणार नाही. पण तिच्या तोंडून खडूस हा शब्द ऐकून त्याला मात्र जोरदार ठसका लागला. अरे सम्राट, हळू. हे बाई, तू घरात सगळ्यांना शांततेत जेवू देणार आहेस का? जेवताना कशाला वाद घालतेस? बघ आता, लागला ना त्याला ठसका. आत्या, त्यांना ठसका लागला कारण मी ज्या खडूस बॉस बद्दल बोलतेय ना ते बॉस हेच आहेत. पण तिचं बोलणं ऐकून आता आबा आणि आत्या दोघेही आश्चर्याने एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले. सम्राटने तिची कंपनी विकत घेतल्याचं त्यांना अजून माहितीच नव्हतं.